हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच आमची प्रार्थना। शरद पवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंना अडचणीत मदत करणारा पहिला मीच असेल। TV9च्या मुलाखतीत मोदींचं वक्तव्य। मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं? शरद पवारांचा मोदींवर पलटवार। जो कुटुंब नाही सांभाळू शकला तो महाराष्ट्र काय सांभाळणार? मोदींनी केलं होतं वक्तव्य। वारंवार पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून त्यांना आत्मविश्वास नसल्याचं स्पष्ट। शरद पवारांची टीका तर काँग्रेसला 10 ते 12 आणि आम्हाला 8 ते 9 जागा मिळतील, पवारांचा दावा। मोदींकडून महाराष्ट्राला आणि शिवसेनेला अडचणीत आणण्याचं काम। पराभव दिसत असल्यानं मोदी खोटं बोलतायत, संजय राऊतांचा हल्लाबोल। 2024 ते 2029 शिंदेच मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील। मोदींनी 100% शब्द पाळला। 116 आमदार असतानाही शिंदेंना मुख्यमंत्री केलं, तानाजी सावंत यांचं वक्तव्य। ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधवांकडून सराफाच्या मुलाला मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मुंबई उत्तर पूर्वमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटलांच्या नावासारखे 4 उमेदवारी अर्ज। संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात थेट लढत होणार। मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात चांगलं लक्ष घातलंय, पण मतदान माझ्या बाजूने होईल, मला विजयाची खात्री। महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींची प्रतिक्रिया। शाहू महाराज मुस्लिम संघटनांचा पाठिंबा घेत आहेत। कोल्हापूरचं भिवंडी करण्याचा प्रयत्न सुरू। मराठा समन्वयक दिलीप पाटलांची टीका। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची आज सभा। कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात सभेचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। केंद्र सरकारकडून कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय। 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशात कांदा निर्यात करता येणार। निर्यात बंदी हटवताच कांद्याच्या दरात 500 ते 800 रुपयांची वाढ। मात्र निर्यात बंदी दरम्यान झालेली नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि CSMT ते चुनाभट्टी उद्या मेगा ब्लॉक। तर पश्चिम रेल्वेवर आज मुंबई सेंट्रल ते माहीम रात्रकालीन ब्लॉक। प्रज्वल रेवन्नावर बलात्कारासह महिलेच्या अपहरणाचा गुन्हा। मुलाकडून महिला बेपत्ता असल्याची माहिती। तर महिलेचा शोध घेऊन सुटका करू, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।